भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा LLBसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. तो आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय दंड संहिता म्हणजे सध्या कार्यरत असलेली भारतीय न्याय संहिता 2023 याच्यामध्ये जे विविध अपराध दिलेले आहेत की ज्या अपराधांमध्ये शक्यतोवर कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशा अपराधांबद्दल जे न्यायालयीन प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भातल्या तरतुदी किंवा नियम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023मध्ये दिलेल्या आहेत. तर याच्यात शक्यतोवर 3 स्तरावर ही प्रक्रिया राबवली जाते. अन्वेषण, चौकशी आणि संपरीक्षा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड द ट्रायल. आता ज्या ठिकाणी अशी जी घटना घडलेली असेल त्या संदर्भात जशी तक्रार दाखल झाली की त्या अनुषंगाने पोलीस FIR दाखल करतात, घटनेच्या ठिकाणी जातात, आरोपीस अटक करतात, पंचनामा करणे किंवा झडती घेणे किंवा पुरावा गोळा करणे ही जबाबदारी पार पाडतात आणि त्यानंतर साक्षीदारांच्या ज्या जबान्या आहेत त्या नोंदवून त्या संदर्भातली हे जे दोषारोपपत्र आहेत ते न्यायालयामध्ये 60 दिवसाच्या आत ते दाखल करतात. आता न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते की न्यायालयामध्ये या पीडितेची जी बाजू आहे ते सरकारी वकील हे सादर करतात. सगळ्यात आधी न्यायाधीश आरोपीची बाजू समजून घेतात, म्हणजे त्याला जर का तो गुन्हा कबूल असला तर त्याची कबुली घेतात आणि जर का त्याने अपराधाचं जर का खंडन केलेलं असलं तर त्या संदर्भामध्ये त्या तशा नोंदी घेतात. त्याने जर का अपराधाचं खंडन केलेलं असेल तर त्या अनुषंगाने दोघी पक्षकारांकडून साक्षी पुरावे हे सादर केले जातात, युक्तिवाद सादर केला जातो आणि न्यायालयासमोर वस्तुस्थिती किंवा तथ्य हे न्यायासमोर मांडलं जातं आणि त्या अनुषंगाने न्यायालय न्याय निर्णय देते आणि शिक्षा जाहीर करते.